तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन जबरदस्त एक आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। का बरं असं म्हणतोय, कारण की आज जो मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे तो एका मोठ्या प्रोफेशनल जे ट्रेडर असतात तर त्यांचं हे स्ट्रॅटेजी आहे। त्यांच्या स्ट्रॅटेजीनुसार मी ते जे बघितलं स्ट्रॅटेजी, तर मोठे एक प्रोफेशनल ट्रेडर आहेत, तर ते स्ट्रॅटेजी जे सांगत होते त्याच्यातील मला हे स्ट्रॅटेजीचं जे म्हणजे टेक्निक आहे ते मला खूप आवडलं होतं। त्यामुळे मी तुम्हाला म्हणतो की आजची ही वेगळी स्ट्रॅटेजी आहे, सगळ्यात वेगळी। तर ह्याच्यामध्ये एकदम जबरदस्त आपल्याला रिझल्ट म्हणजे बघायला मिळतील, जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये विनिंग रेट आहे। तर अशा प्रकारची आजची ही स्ट्रॅटेजी बनणार आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला स्किप न करता बघावं लागेल, कारण खूपच इंटरेस्टिंग होणार आहे। आणि जे आपले फेवरेट सगळे आपले लाडके सबस्क्रायबर्स आहेत, जे छान छान कॉमेंट्स वगैरे करतात, त्यांनी तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघावा, कारण की खूपच इंटरेस्टिंग हा स्ट्रॅटेजी होणार आहे आजचा। तर याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला कॉमन एक EMA मूविंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल हा इंडिकेटर वापरायचा आहे। तर बऱ्याच जणांना वाटेल की EMA वरती बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, पण आजचा हा EMAचा जो इंडिकेटरचा व्हिडिओ आहे तो एकदम सगळ्यापेक्षाही डिफरंट आहे, सगळ्यापेक्षा वेगळी इंटरेस्टिंग स्ट्रॅटेजी आहे। त्यासाठी तुम्हाला स्किप न करता बघा मित्रांनो। तर इथं लगेच सुरुवात करूया आपण, वेळ वाया न घालवता। व्हिडिओ थोडासा कदाचित मोठा होईल, पण एकदम खूपच म्हणजे छान आहे हा स्ट्रॅटेजी। थोडासा वेळ काढून नक्कीच बघा। आणि आता सर्वात आधी तुम्हाला मी सांगतोय या ठिकाणी EMA आणि EMAचे सेटिंग वगैरे ते पण कसं करायचं सांगतो मी तुम्हाला थोड्याच वेळात। तर 5 मिनिटाचा आपल्या टाईम फ्रेमवरती आपण निफ्टीचा चार्ट घेतलेला आहे आणि ह्या स्ट्रॅटेजी तुम्ही प्रत्येक ठिकाणी यूज करू शकताय, निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी इतर ठिकाणी तर याचा वापर करू शकताय। 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती मी ह्या दाखवत आहे स्ट्रॅटेजी, बरं का। आणि हे व्हिडिओ आजचा फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने आहे, बाकी कुठल्याही प्रकारचा तुम्हाला फोर्स किंवा सल्ला देत नाही आहे मी की तुम्ही हे अशा गोष्टी तुम्ही करायलाच पाहिजे म्हणून। ते तुमची मर्जी आणि तुमची जबाबदारी असणार आहे, ओके। तर इथं सर्वात आधी मी तुम्हाला सांगायचं म्हणलं तर काय, आता EMA म्हणजे काय, हे एक सिंपल लाईन असतं, ओके। आता आपण बरेच वेळेस काय करतो, ह्याला क्रॉस करून खाली गेलं तर इथं आपण पुट बाय करतो, ह्याला क्रॉस करून वर गेलं तर इथं आपण कॉल बाय करतोय। पण आजच्या ह्या EMAमध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे EMAची लाईन आहे। जर मार्केट असं वरच्या साईडला चाललं, अप ट्रेंड असेल, ह्याला क्रॉस केलं असेल, EMAला क्रॉस केल्यानंतर ना एक रिटेस्ट घ्यायला ज्यावेळेस येतं आणि रिटेस्ट घेऊन आपणही दरवेळेस तर सपोर्ट आणि रेजिस्टन्ससाठी ही गोष्टी वापरतोय। पण आजचा हा जो EMAचा लाईन आहे, हे जे तुम्हाला लाईन दिसतंय हे ब्लॅक कलरचं, हे EMAचं लाईन आहे। त्या EMA लाईनला आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन्ही ठिकाणी वापरू शकतो। आता ते तुम्हाला कसं वापरायचं आहे, सपोर्ट पण म्हणताय पण रेजिस्टन्स पण म्हणताय, एकच लाईन सपोर्ट आणि रेजिस्टन्ससाठी कसं काम करू शकताय हे तुम्हाला थोड्याच वेळात समजेलच। आता त्यासाठी व्हिडिओला कंप्लीट बघा। आता याला अगोदर तर आपण याला सपोर्ट म्हणून घेऊया। सपोर्ट म्हणजे काय, आता रेजिस्टन्स म्हणून घेऊया। रेजिस्टन्स म्हणजे काय, एकूण ब्रेक करून वरच्या साईडला गेलं म्हणजे हे रेजिस्टन्स ब्रेक केलं, मग तिथून ज्यावेळेस पुन्हा खाली येतं, इथं या EMAला एक टच करून पुन्हा वरच्या साईडला जातं, तर ह्याला या गोष्टीला काय म्हणतात, या सिच्युएशनला रिटेस्ट असं म्हणतात, म्हणजे रिटेस्ट घेण्यासाठी आलेलं आहे असं म्हणतात। मग रिटेस्ट घेऊन ज्यानंतरनं या लाईनच्या वरती जाईल त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, CE बाय करायचं आहे, ओके। CE बाय करायचं आहे। आता इथं असं करायचं नाही तुम्हाला, मार्केटवरून खाली पडायला लागलं आणि इथून वरच्या साईडला जाताना या लेवलला सपोर्ट घेतला आणि लगे आपल्याला कॉल बाय करायचं नाही आहे। हे तर कॉमन बाकीच्या वेळेस अशा प्रकारे होतं आहे, तर आपल्याला ही स्ट्रॅटेजी इथं वापरायचं नाही आहे, ह्याला कॅन्सल करायचं आहे। आपल्याला काय करायचं आहे, फक्त खालून ब्रेक करून वरती गेलं आणि एक रिटेस्ट घ्यायला मग वर जाताना, असं नाही की वरून खाली आला एक सपोर्ट घेतलं मग इथून वर जाताना आपण कॉल एंट्री केला, असं नाही आहे। तर ह्या दुसऱ्या ह्याला आपण अवॉइड करून टाकायचं आहे। तर हे आपलं एक्झॅक्ट म्हणजे हे बरोबर असणार आहे। म्हणजे जसं की ब्रेक करून खालून जर वरच्या साईडला ब्रेक केलं, रिटेस्ट घेतला आणि वर जात असताना या लेवलच्या वरती आपण एंट्री करायचं आहे। आणि कॅन्डल्स वगैरे कुठले ते पण तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे मी। आणि पुट कधी एंट्री करायचं ते पण सांगतोय। पुटमध्ये जर मार्केटवरून खाली ब्रेक केलं खालच्या साईडला, मग एक रिटेस्ट घेतलं या EMAच्या लाईनवरती आणि EMAच्या लाईनवरती रिटेस्ट घेऊन ज्यावेळेस खाली जातं आहे, याच्या खाली आपल्याला करायचं आहे PEमध्ये एंट्री, म्हणजे पुट साईडला एंट्री करायचं आहे। SL स्टॉप लॉस टार्गेट वगैरे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण बोलणार आहे। त्यासाठी व्हिडिओला लगेच लाईक करून टाका, ज्याच्यामुळे माझं मोटिवेशन बनून राहील आणि टिकून राहील आणि अशाच प्रकारचे तुमच्यासाठी मी नवनवीन स्ट्रॅटेजीज आणत राहीन, ओके। तर PE आणि CE कसं बाय करायचं तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि PE तुम्हाला असं पण बाय करायचं नाही आहे, जसं की कॉलमध्ये दाखवलं आहे। पुट असं बाय करायचं नाही, खालून वर आलं आणि किती एक रेजिस्टन्सला फेस केलं, त्यानंतर खाली जायला लागल्यावर PE बाय करायचं असं नाही आहे। हे
अदर स्ट्रॅटेजीमध्ये हे होत असतात. तर आजची हे स्ट्रॅटेजी डिफरंट आहे. का बरं म्हणलो ह्याच्यासाठीच, कारण की पी पण तेव्हाच बाय करायचं जेव्हा वरून खाली ब्रेक करेल आणि एक रिटेस्ट त्या EMA लाईनला घेऊन खाली जाईल. या लेवलच्या खाली तुम्हाला पी बाय करायचं आहे. चला, हे तर सिंपल फॉर्म्युला तुम्हाला समजलेला आहे. ब्रेकआउट आणि रिटेस्ट म्हणजे ब्रेकआउट आणि एक रिटेस्ट, मग वरती जाताना कॉलमध्ये एंट्री आणि त्यानंतरनं खालच्या साईडला ब्रेकडाऊन आणि एक रिटेस्ट आणि खाली जाताना पुटमध्ये एंट्री. ओके, हे सिंपल पहिलं फॉर्म्युला तुम्हाला समजलं असेल. आता आपण जाऊया पुढच्या लेवलकडं. तर आता पुढचं लेवल काय आहे थोड्या वेळात तुम्हाला आता ते पण समजेल. म्हणतो व्हिडिओ थोडंसं मोठं होईल. आता हे समजा EMAचं लाईन मी एकदम स्ट्रेट घेतलेलं आहे. हे EMAचं लाईन खालीवर असू शकतं, तर स्ट्रेट घेतलेलं आहे मी. ओके, तर इथं हे समजा आता हे मी तुम्हाला चार्टमध्ये म्हणजे कॅन्डलच्या स्वरूपात दाखवतोय. आता ही समजा एक EMAचं लाईन आहे, त्याला खालून ब्रेक केलं वरच्या साईडला. ओके, आता इथं खाली एक कॅन्डल घेतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं पडेल. आता इथं ब्रेक करून वरती गेलं, हे ब्रेक करून वरती गेलं, इथं पण गेलं. आता हे तिन्ही पण कॅन्डल जे आहेत, हे तिन्ही हे आणि हे तिन्ही कॅन्डल जे आहेत ते कुठले आहेत, तर ते ग्रीन कलरचे कॅन्डल आहेत. ओके, ग्रीन कलरचे म्हणजे हिरवा कलरचे. आणि ब्रेक कुठं केलं आहे, तर ब्रेक बघू शकताय वरच्या साईडला ब्रेक केलेला आहे, वरच्या साईडला ब्रेक केलेला आहे. आता त्याच्यानंतरनं पुन्हा ज्यावेळेस रिटेस्ट घेण्यासाठी इथं येईल, तर हे समजा आता एक लाल कलरचं कॅन्डल आहे. ओके, तर हे लाल कलरचं कॅन्डल आहे, इथं बनलं. पुन्हा एक लाल कलरचं कॅन्डल इथं बनलं. एकच मिनिट, पुन्हा इथं. तर हे अशा प्रकारे ज्यावेळेस लाल कलरचं, आता हे कुठलं आहे, तर हे आहे लाल कलरचं कॅन्डल म्हणजे रेड कॅन्डल आहे. ओके, हे रेड कलरचं कॅन्डल आहे हे, किंवा तुम्ही सपोज करा ह्याला पण रेड कॅन्डल धरू शकताय. मग एकदा खालून ब्रेक वरच्या साईडला केलं आणि वरून ज्यावेळेस खाली रेड कॅन्डल येते आणि ह्या EMA लाईनला ज्यावेळेस टच करेल, टच केल्यानंतरनं असं ज्यावेळेस पुन्हा वरच्या साईडला मार्केट जाईल, इथं बघू शकता वरच्या साईडला मार्केट जाईल, तुम्हाला काय करायचं आहे, ह्या लेवलच्या वरती तुम्हाला करायचं आहे कॉलमध्ये एंट्री. ओके, ह्या लेवलच्या वरती तुम्हाला काय करायचं आहे, कॉलमध्ये एंट्री. म्हणजे काय, इथं थोडक्यात तुम्हाला समजले असेल की EMA लाईनला ब्रेक करून वरती गेला. ओके, त्यानंतरनं पुन्हा एक रिटेस्ट घेण्यासाठी खाली आलं, रेड कॅन्डल बनवलं. पुन्हा वरती जात असताना त्या रेड कॅन्डलच्या किंवा त्या रेड कॅन्डलच्या हाय ब्रेक नंतरनं आपल्याला करायचं आहे कॉलमध्ये एंट्री. ओके, सिंपल समजलं असेल तुम्हाला. आता थोडक्यात अजून एकदा सांगतोय मी, समजून घेण्याचा प्रयत्न करा. EMAची लाईन, ओके, खालून कॅन्डल इथं जात आहे, वरच्या साईडला जात आहे. ओके, हे तरी अशा प्रकारचं ब्रेक करून वरती साईडला गेलं आहे आणि हे सगळं ग्रीन कॅन्डल आहे. आणि त्यानंतर बनलं एक रेड कॅन्डल. हे रेड कॅन्डल, ह्या रेड कॅन्डलच्या हायवरती तुम्हाला काय करायचं आहे इथं, किंवा हे रेड कॅन्डल जर आपण सपोज ह्याला केलं आपण, तर ह्या रेड कॅन्डलला आपल्याला काय करायचं आहे, हाय मार्क करायचं आहे. पुन्हा ज्या वेळेस वरती जाईल, हे रेड कॅन्डलचं हाय जसं ब्रेक करेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, या लेवलवरती आपल्याला कॉलमध्ये म्हणजे CEमध्ये एंट्री करायचं आहे. आणि आपल्याला स्टॉप लॉस कुठं लावायचं आहे, तर स्टॉप लॉस लावायचं आपल्याला त्याच कॅन्डलच्या लोवरती, ज्या कॅन्डलवरती एंट्री करणार त्या कॅन्डलच्या लोवरती आपल्याला काय करायचं आहे, स्टॉप लॉस लावायचं आहे. ओके, तर इथं स्टॉप लॉस लावायचं आहे आणि वरती टार्गेट किती घ्यायचं आहे तुम्हाला, नवीन ट्रेडरसाठी 1.5. आता 1.5 म्हणजे काय, 1:1 जसं म्हणतोय तसं 1:1.5 म्हणजे SL1 म्हणजे SL. समजा एक एक्झाम्पल घेऊया, SL जर समजा आता 10 रुपयाचा राहिला, तर तुम्हाला टार्गेट किती घ्यायचं आहे, 15 रुपयाचं टार्गेट घ्यायचं आहे म्हणजे 1.5 ह्याला म्हणतात. ओके, 1:1 म्हणजे मग काय, 1:1 म्हणजे 10 रुपये SL आणि 10 रुपयाचं टार्गेट. ओके, ह्याला 1:1 म्हणतात. तर तुम्हाला 1:1.5चं तुम्हाला SL आणि टार्गेटचं आपलं सेटअप ठेवायचं आहे. तर हे तर झालं म्हणजे कॉल साईडचं. आता आपण एक सिंपल उदाहरण बघूया पुट साईडचं. तर हे EMA लाईन आहे. ओके, EMA लाईन आहे, वरून कॅन्डल्स खाली येतात, वरून कॅन्डल्स खाली येतात. आधी कुठले राहणार, सगळे तुम्हाला माहीत असेलच, रेड कॅन्डल असणार. तर रेड कॅन्डल असणार, हे सगळे रेड कॅन्डलच आहेत समजा आपण, कारण वरून खाली आलेलं आहे आणि याला ब्रेक केलेलं आहे, ब्रेक केलेलं आहे. हे पण एक रेड कॅन्डल. त्यानंतर एक ग्रीन कॅन्डल बघायचं, जे ग्रीन कॅन्डल ह्या EMA लाईनला टच केलेलं पाहिजे. ओके, ह्या EMA लाईनला टच केलेलं पाहिजे आणि टच करून हे जे ग्रीन कॅन्डल आहे, आता हे सगळे कुठले कॅन्डल आहे, हे टोटल ओव्हरऑल जे कॅन्डल आपण बघतोय हितपर्यंत रेड कॅन्डल आहे. ओके,
इथं मी बाजूला लिहितोय रेड कॅन्डल आहे आणि एकच जे इथं बनवलं आहे तुम्ही जे बघताय इथं बनवलं जे हे कॅन्डल जे आहे ते आहे ग्रीन कॅन्डल. ओके, ग्रीन कलरचं कॅन्डल आहे. तर त्या ग्रीन कलरचं कॅन्डलचं लोला आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. लोला मार्क केलं आणि ज्या वेळेस एखादं कॅन्डल त्या ग्रीन कलरच्या कॅन्डलचं लो ब्रेक करेल तर त्या ब्रेक डाऊन नंतरनं आपल्याला काय करायचं आहे तिथं पीमध्ये म्हणजे पुट साईडला एंट्री करायची आहे. आणि पुट साईडची एंट्री म्हणजे काय तुम्हाला थोडक्यात सांगतो. हे सगळ्या गोष्टी काढतोय मग तुम्हाला समजेलच. आता इथं आपण काय केलेलं आहे सिम्पल वरून मार्केट खाली पडलं आहे. ओके, सगळं रेड कॅन्डल आहे. रेडमध्ये एखादं ग्रीन कॅन्डल बनवलं. त्या ग्रीन कॅन्डलच्या लोवरती आपण काय केलं सीधा ट्रेंड लाईन ड्रॉ करून टाकलं. मग वरून ज्या वेळेस खाली ह्याचं लो ब्रेक करेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे पुटमध्ये एंट्री आणि टार्गेट सेम करायचं आहे. तुम्हाला 1.5चं तुमचं टार्गेट असणार आहे. आणि ॲज अ एस एल कुठं असणार आहे तर एस एल असणार आहे त्याच कॅन्डलच्या हायला एस एल लावायचं आहे. ओके, डिटेलमध्ये समजलं तुम्हाला. कॅन्डलमध्ये पण दाखवलं आहे आणि रिटेस्ट आणि ब्रेकआउट नंतरनं दोन्ही प्रकारे दाखवलं आहे. एक तर रिटेस्टमध्ये दाखवलं तुम्हाला रिटेस्ट कसं करून आपल्याला एंट्री कधी करायचं आणि कॅन्डलच्या स्वरूपात पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आता एकच कंडिशन आहे ते मात्र लक्षात ठेवा. आता हे सेम EMI. ओके, आता हे वरून आता इथं अशा प्रकारचं इथं वरती चाललं आहे. आता ही ग्रीन कॅन्डलच असणार. ओके, ग्रीन कॅन्डल ह्याला असणार. इथून वरती गेलं हे सगळे ग्रीन कॅन्डल. तिथून एखादं रेड कॅन्डल बनवलं. आता रेड कॅन्डल फक्त ह्या EMIला टच केलेलं पाहिजे. काय वेळेस काय होतं रेड कॅन्डल खाली येतं, खाली येऊन वरती गेलं तर चालतं आहे. पण कसं माहिती आहे का खाली येऊन डायरेक्ट क्लोजिंग ह्या EMIच्या खाली करू नये. जर EMIच्या खाली क्लोजिंग केलं तर पुन्हा मार्केट डाऊन साईडला जाऊ शकतं. मग आपलं सेटअप होणार नाही आहे. आपल्याला इथं काय पाहिजे या ठिकाणी फक्त इथं याला टच केलेलं पाहिजे. ह्याला टच केलेलं. ओके, एक्झाम्पल समजतं आहे ह्या EMIला टच केलेलं पाहिजे. भलेही ते खाली गेलेलं असेल पण वरती येऊन क्लोजिंग ह्या EMI लाईनच्या वरतीच क्लोज केलेलं पाहिजे. म्हणजे काय मार्केट वर जाण्याच्या दिशेला आहे आपल्याला याचा अंदाज येतो आहे. आणि त्याच एखाद्या जिथून रेड कॅन्डल म्हणलं त्या रेड कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती आपण कॉल साईडला एंट्री करणार आहे. सेम असंच कंडिशन काय की ज्या वेळेस आपण कॉल साईडचं बघतोय EMIच्या खाली एखादं रेड कॅन्डल आला नाही पाहिजे. रेड कॅन्डल फक्त ह्यालाच टच केलेलं पाहिजे. ओके, जर सपोज समजलं इथं टच केलेलं एवढं जे दिसतंय तुम्हाला एवढं टच केलेलं पाहिजे. या EMIच्या खाली आलेलं नाही पाहिजे. EMIच्या खाली आलं तर मार्केट पुन्हा खाली जाण्याचे चान्सेस आहेत. तर हे झालं कॉल साईडचं. तर आता आपण पुट साईडचं बघूया. पुट साईडला पण सेम तसंच करणार आहे. हे सगळ्या प्रकारचे कॅन्डल जे आहे रेड कलरचे कॅन्डल्स आहेत. ओके, रेड कलरच्या कॅन्डलमध्ये आपण काय बघितलं एखादं ग्रीन कलरचं कॅन्डल जे की वरती जाणार असतंय. ते ग्रीन कलरचं कॅन्डल फक्त EMI लाईनला टच केलेलं पाहिजे. असं नाही पाहिजे की वरती जाऊन क्लोज केलं असं नाही आहे. वरती गेलं अशा प्रकारचं स्विंग बनवा लागलं. स्विंग बनवून जर खाली आला आणि इथं क्लोज केलं तर चालतं आहे. जसं की इथं वरती गेलं पण क्लोज कुठं केलं EMI लाईनच्या खाली क्लोज केलेलं पाहिजे. पण असं नाही की वरती गेलं आणि वरतीच क्लोज केलं. आणि आपण काय करणार इथं एखादं जे हिरवा कलरचं कॅन्डल असणार हे प्रत्येक लाल कलरच्या कॅन्डलमध्ये ओके इकडच्या प्रत्येक लाल कलरच्या कॅन्डलमध्ये आपण काय बघितलं एक प्रकारचं हिरवा कलरचं कॅन्डल जे की आहे आणि त्याचं आपण काय केलं सिंपल लोला मार्क केलेलं आहे. आणि जसं पण ह्या लोला ब्रेक करेल एखादं रेड कलरचं पुन्हा एक कॅन्डल तर तेव्हा आपण पुटमध्ये एंट्री करणार. पण असं नाही करणार की ह्याच्या वरती गेलं आहे आणि वरती जाऊन क्लोज केलं तर आपण पुढचा विचार करायचा नाही आहे. कारण की इथं EMIला क्रॉस करून खाली गेलं आहे पुन्हा काय केलं आहे क्रॉस करून खाली गेलं आपल्याला दाखवलं की आता खाली जाणार आहे मार्केट पुन्हा वरती जाऊन क्लोज केलं मग EMIच्या लाईन त्या वरती क्लोज केल्यामुळे पुन्हा मार्केट वरच जाण्याचे चान्सेस असतात. ओके सिंपल समजलं तुम्हाला की कंडिशन काय कळालं तुम्हाला. EMI लाईनला रिटेस्ट केल्यानंतर ना ते कॅन्डल क्लोज केलेलं म्हणजे त्याला क्रॉस केलेलं नाही पाहिजे तिथंच क्लोज झालेलं पाहिजे. तर एवढं एक समजलं तुम्हाला. आता टार्गेट पण सांगितलं आहे SL पण सांगितलं आहे. आता एक्स्ट्रा म्हणजे काय आता आपण थोडंसं चार्टवरती बघूया आता फोकस करूया. ही गोष्टी मी तुम्हाला चार्टवर दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. ओके तर आता इथं बघूया आपण सिंपल एक छोटं मोठं एक उदाहरण आहे इथं. आता जसं मी म्हणलं तुम्हाला कंडिशन मगाशी काय म्हणलं तुम्हाला एक सिंपल एक कंडिशन जे नाही करायचं आपल्याला वरून मार्केट आला
की याला इथं आपण सपोर्ट समजला आणि वर जाताना माहीत आहे इथं वर गेलेलं आहे, पण ही एक स्ट्रॅटेजी वेगळी आहे. आजची स्ट्रॅटेजी वेगळी आहे. आजची स्ट्रॅटेजी काय आहे की EMA लाईनला ब्रेक करून रिटेस्ट घ्यायला ज्यावेळेस येतं तिथून वर जाताना आपण कॉल साईडची एंट्री करणार, ना की असं करणार की वरून मार्केटमध्ये खाली आला आणि याला एक सपोर्ट घेतला म्हणून वरती जाणार असं नाही. ते तर झालेलं आहे, पण आजची स्ट्रॅटेजी थोडीशी वेगळी आहे. आता इथं समजून घेऊया आपण थोडक्यात. इथं आपण एक पुट साईडचा एक्झाम्पल घेऊन चालूया आपण इथं. ओके, तर आता इथं बघा मार्केटमध्ये काय झालेलं आहे, वरून मार्केट खाली पडलं आहे. खाली पडलं, एक रेटेस्ट घ्यायला गेलेलं आहे. कुठलं? ग्रीन कलरचं कॅन्डल. जसं की इथं तुमच्या नजरेत दिसतंय, ही प्रत्येक कॅन्डल जे आहेत, ओके, प्रत्येक कॅन्डल इथून बघितलं तुम्ही रेडमध्येच आहे, लाल कलरमध्येच आहे. आणि एखादं ग्रीन कॅन्डल जे की इथं आलेलं आहे आणि ते काय केलेलं आहे, या ठिकाणी इथं EMAला एक रेजिस्टन्सला म्हणजे फेस केलेलं आहे. कारण सपोर्ट तर तोडलं म्हणजे ते पुन्हा काय होणार आपल्यासाठी, सपोर्ट जर तोडून खाली आलं तर हे आपल्याला रेजिस्टन्स म्हणूनच वापर होणार त्याचं. तर इथं काय झालेलं आहे, वरून तर मार्केट याला ब्रेक केलं आहे आणि एक रिटेस्ट घेतलं आहे EMA लाईनला. EMA लाईनला रिटेस्ट घेताना एक हिरवा कलरचं कॅन्डल बनलं आहे. आपण काय करणार, सिम्पल त्या हिरवा कलरच्या कॅन्डलच्या लोवरती एक ट्रेंड लाईन ड्रॉ करणार आणि त्याच्या खाली जसं मार्केट जाईल त्या हिशोबानं आपण इथं पुटमध्ये एंट्री करणार. आणि बघितलं तुम्ही तर इथं ब्रेक केलेला आहे आणि आपला SL कुठं राहणार आहे, SL या कॅन्डलच्या हायवरती SL राहणार आहे. आता इथं बऱ्याच जणांना वाटतंय की मार्केट इथून खाली तर आलं आहे आणि याच्यानंतर SL हिट केलं आहे. पण इथं आपण थोडक्यात जर एक अंदाज आपण जर ह्याचं बघितलं, इथून आपण एक काय करूया, एक हे लावून दाखवतो तुम्हाला मी आता. थोडक्यात आपण हे बघूया, ह्याचं एक ट्रेंड लाईन इथं ड्रॉ करतो मी. तर हे हिरवा कलरच्या लोवरती आपलं एंट्री झालं पॉईंट. ओके, तर हे मी ट्रेंड लाईन ड्रॉ केलेलं आहे. तर इथून आपण काय करूया, पॉईंट्स मोजूया. मी तुम्हाला जसं म्हणलं 1.5चं तुम्हाला एक हे सांगितलेलं आहे. तर आता इथं शॉर्ट पोझिशन घेतो. शॉर्ट पोझिशन या हिरव्या लाईनच्या खाली लावतो मी. ओके, इथं लावलं आहे आणि याचं वरचं जे आहे ते SL जे आहे त्या कॅन्डलच्या हायवरती SL म्हणजे इथं मी सेट केलेलं आहे. ओके, SL इथं सेट केलेलं आहे. बरेच जण इकडं फोकस करतील की सर इथं बघा SL उडलेलं आहे पुन्हा, पण त्याच्या अगोदर पहिलं टार्गेटकडे लक्ष देऊया आपण. ओके, टार्गेटकडे लक्ष देऊया. खाली 1.5 कुठं येतं टार्गेट इथपर्यंत बघूया आपण. हे बघा इथं आता ह्याला मी काढतोय. आता सिम्पल तुम्ही बघू शकताय, ओके, सिम्पल तुम्ही बघू शकताय की टार्गेट इथं जे हिरवा कलरच्या खाली एंट्री झाल्यावरती SL लावलेलं आहे. कारण की ह्या EMAलाच रिटेस्ट घेतलेलं आहे मार्केटनं. EMAला रिटेस्ट घेतलं, तिथून खाली गेलं आहे. आता इथून एवढंच SL आहे, पण एवढं टार्गेट आहे. आता जर याला मी टच करून दाखवलं तर इथं बघू शकता रिस्क रिवॉर्ड रेशो किती आहे, 2 पॉईंट आहे. 2 पॉईंट आहे. मी तुम्हाला काय म्हणलं, टार्गेट 1.5 म्हणलं, पण इथं 2 पॉईंट आहे. म्हणजे अजून अर्धा टक्का जास्त, म्हणजे ह्याच्यामध्ये अर्धा % म्हणजे वाढल्यासारखंच आहे अशा प्रकारचं. ओके, तर तुम्हाला मी जसं सांगितलं त्या हिशोबाने इथं मी तुम्हाला चार्टवरती पण एक्झॅक्टली प्रॅक्टिकली दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे. हे झालं एक पुट साईडचं ट्रेड. ओके, तर खाली तुम्ही अजून जसं जर SL ट्रेल करण्याचं तुम्हाला जमत असेल तर त्या हिशोबानं पण तुम्ही ह्याच्यामध्ये हे करू शकताय. ओके, तर आता इथं बघा, आणि याच्यामध्ये कंडिशन पण सांगतोय तुम्हाला. कंडिशन कधी म्हणजे याच्यात हे नाही करायचं, तुम्हाला ते पण सांगणार आहे. त्याच्यासाठी पण तुम्ही नक्कीच तयार राहा. तुम्ही थोड्या वेळात कंडिशन पण सांगणार आहे. आता इथं बघा, खालून वर ब्रेक केलं, हे न एंट्री करण्याचे पॉईंट्स. मार्केट खालून वर आपलं काय होतं, EMA लाईनला ब्रेक केलं आणि एक रिटेस्ट घ्यायला EMAवरती आलं. मग त्यानंतर ज्यावेळेस वर जातं आहे त्याच्या हिरव्या कॅन्डलच्या वरती आपण काय करणार, कॉलमध्ये एंट्री करणार, कॉल साईडला. पण इथं काय झालेलं नेमकं बघा, हे एंट्री नाही करायचं. एक कॅन्डलचं एक पॅटर्न तुम्हाला जे दाखवतो मी. आता इथं कंडिशन काही मॅच झालेत. जसं की खालून वर ब्रेक केलं आहे, खालून वर ब्रेक केलं आहे सगळ्या हिरामध्ये, आणि एक लाल कलरचं कॅन्डल जसं की तुम्हाला इथं दिसत असेल, लाल कलरचं कॅन्डल. ओके, लाल कलरचं कॅन्डल आणि त्याच्यानंतरनं एक लाल कलरचं कॅन्डल हे EMAला ब्रेक करून खाली पण आलेलं आहे. आपण काय म्हणलं, फक्त त्याला एक रेटेस्ट घेऊन तिथून टच करून गेलं पाहिजे. ते EMA लाईनच्या खाली क्लोज करता कामा नाही, खाली क्लोज करता कामा नाही. आणि जसं इथं तुम्ही बघितलेलं आहे, खाली क्लोज केलेलं नाही आहे, फक्त विग आलेला आहे लाल कलर कॅन्डलचा आणि क्लोज वरती जाऊन केलेलं आहे. पण अजून एक कंडिशन मॅच झालेलं नाही आहे. जसं की आपण ह्या हिरव्या कलरच्या कॅन्डलमध्ये हे लाल कलरचं जे कॅन्डल दिसतंय त्याचं हाय तुम्ही जर बघितलं तर इथं आहे.
तर हाय जर हे हिरव्या कलरचे कॅन्डल ह्या कॅन्डलच्या लाल कलरच्या हाय जर ब्रेक करून वरती गेला असतं तरच आपण निश्चित इथं कॉलमध्ये आपले एंट्री बनली असती. आणि ज्या कॅन्डलवर आपण एंट्री बनली असती, सपोज करूया आपण ह्या लाल कलरच्या कॅन्डलवरती हायवरती आपली जर एंट्री ह्या कॅन्डलला बनली असती तर त्याच कॅन्डलच्या लोवरती आपण SL लावलं असतं आणि कॉल साईडचं ट्रेड आपण एन्जॉय केलं असतं. पण इथं काय झालेलं आहे, ब्रेक तर केलं, रिटेस्ट पण घेतलं, पण रिटेस्ट घेऊन वरती गेलेलं नाही आहे. ओके, ब्रेक केलं EMAला, रिटेस्ट घ्यायला पण तिथं झालं आहे, पण वरती जायच्याऐवजी ते खालीच गेलेलं आहे. ओके, आपल्या कंडिशन मॅच होऊन पण इथं फुलफिल झालेलं नाही आहे. तर हे कॉल साईडचं हे नाही घेण्याचं एक हे सांगायला लागलो तुम्हाला मी. ओके, तर आता इथं एक सिम्पल अजून एक तुम्हाला एक पुट साईडचं दाखवतो मी. आता हे तर सगळे साईडवेजचे झोन आहेत. साईडवेजमध्ये आपल्याला पूर्ण आता इथं पण बघा तुम्ही हे पण बघू शकताय, मार्केट EMAला ब्रेक करून वरती गेलं आहे, पुन्हा खाली आलं आहे, त्यानंतर वरती गेलेलंच नाही आहे. म्हणजे हे जे हिरव्या कलरचे होते, आता हे पण तुम्हाला थोडक्यात सांगतो मी ह्याचे पण काय होणार आहे, कंडिशन कसे मॅच होणार आहे. आता इथं बघा, इथून काय झालं आहे, चिटकूनच चाललं आहे. मग अशामध्ये आपल्याला गेस करायचं नाही आहे. आपल्याला EMAला असं खुलं ओपनली असं वरती गेलं, ब्रेक करून वरती रिटेस्ट घेऊन वरती गेलं, तर त्यावेळेस आपल्याला ह्याच्याबद्दल विचार करायचा आहे. ओके, तर आता इथे एक बघा, इथे एक आपण सिम्पल काय आहे, इथे एक आपण हे बघू शकतो आहे. तर इथं वरून मार्केट खाली ब्रेक केलं आहे. ओके, आणि एक मध्येच हिरवा कलरचं कॅन्डल, त्या कॅन्डलच्या लोला जर आपण ट्रेंड लाईन ड्रॉ केलं, त्या कॅन्डलच्या हायवरती आपण जर SL केलं, त्याच्या खाली जर आपण काय केलं इथं ट्रेड घेतलं पुट साईडचं, इथपर्यंत ट्रेड येणार आहे. ओके, सिम्पल मी ह्याला पण जर एक हे लावलं, शॉर्ट पोझिशनचं इथं पॉईंट लावलं हिरवा कलरच्या लोच्या खाली. ओके, आणि त्या कॅन्डलच्या हायवरती मी SLचं प्लेस केलेलं आहे इथं, आणि इथं खाली इथपर्यंत मार्केट आलेलंच आहे. तुम्ही बघू शकताय, इथं बघू शकताय मी आता जर ह्याला टच केलं वरती असेल ते, आणि इथं रिवॉर्ड रेशो बघू शकताय 1.59. म्हणजे हे पण टार्गेट इथं निश्चितच कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे ब्रेक करून खाली आलं, एक रिटेस्ट घेण्यासाठी EMAच्या जवळ गेलं, आणि त्यानंतर ना पुन्हा त्या हिरव्या लाईनच्या कॅन्डलला. ओके, इथं जर बघितलं तुम्हाला, वरून खाली ब्रेक केलं EMAला, आणि त्यानंतर एक ग्रीन कलरचं कॅन्डल बनवलं. त्या ग्रीन कलरच्या कॅन्डलच्या लोला ब्रेक करताच आपली एंट्री ह्या पॉईंटवर होणार, आणि इथं SL लागणार आपलं. ओके, त्याच कॅन्डलच्या हायवरती SL, आणि खाली टार्गेट इथपर्यंत 1.5च्या पुढे तुम्हाला पोहोचवलेलं आहे. ओके, तर अजून एक उदाहरण आपण घेऊया. इथं पण सेम तेच झालेलं आहे. ते कॉल साईडचं बघूया आपण. कॉल साईडचं ओके, कॉल साईड. तर मित्रांनो, कसं वाटतं तुम्हाला स्ट्रॅटेजी? एकदम जबरदस्त स्ट्रॅटेजी आहे. ओके, तुम्ही नक्कीच याचा एन्जॉय करत असेल, ह्या स्ट्रॅटेजीला समजून घेण्याचा प्रयत्न करत असताल. तर समजत नसेल तर व्हिडिओला पुन्हा एकदा नक्कीच बघावं, आणि त्यानंतरच तुम्ही ह्या स्ट्रॅटेजीचा स्वतःच्या जबाबदारीनेच तुम्ही याचा वापर करावा. ओके, मी कॉल साईडचं एक ट्रेड प्लॅन तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे या ठिकाणी. तर इथं आपण बघूया कॉल साईड हे पुट साईडचे भरपूर आहेत या ठिकाणी, आणि कंडिशन मॅच झाल्याशिवाय आपल्याला या स्ट्रॅटेजीचा वापर करण्याचा प्रयत्नच करायचा नाही आहे. कसं आहे, मार्केट बऱ्याच दिवसापासून डाऊन ट्रेंडमध्ये आहे, त्यामुळं डाऊन ट्रेंडचंच मार्केट आहे. ओके, तर इथं बघा, आता सिम्पल एक कॉल साईडचं तुम्हाला एक प्लॅनिंग सेटअप दाखवतो आहे मी इथं. आता सिम्पल समजून घेण्याचा प्रयत्न करावा. तर इथं EMAला ब्रेक केलेला आहे, EMAला ब्रेक केलं. ओके, थोडंसं आपण मोठं करूया याला. आता समजेल. तर इथं सर्वात पहिलं कंडिशन, EMAला ब्रेक केलं, वरती गेलं आहे. ओके, वरती गेल्यानंतरनं एखादं रेड कलरचं कॅन्डल बनवलं आहे. ओके, हिरव्या कलरमध्ये एक रेड कलरचं कॅन्डल बनवलं आहे, ब्रेक करून वरती गेलं आहे. त्यानंतरनं एखादं हिरवा कलर इथं पुन्हा रेड कलर जे रिटेस्ट करायला आलं होतं, ते रिटेस्ट करून वर जाताना या लाल कलरच्या कॅन्डलचं हायवरती आपण काय करणार, कॉल साईडचं एंट्री बनवणार. आणि त्याच कॅन्डलच्या लोवरती आपण जर SL लावलं तर वरती टार्गेट बघू शकताय, खूप मोठ्या वरच्या लेवलवरती तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे मार्केटनं. ओके, तर इथं कंडिशन मॅच झाल्यानंतरची गोष्ट आहे ही. जोपर्यंत कंडिशन मॅच होत नाही तोपर्यंत ह्या स्ट्रॅटेजीचा वापर तुम्हाला करायचा नाही आहे. ओके, तर इथं मी सिम्पल अजून एक, आता इथं डायरेक्टली कधी काय होतं, EMAला जर ब्रेक केलं,
ओके, EMAला जर ब्रेक केलं तर अशा प्रकारचे पण सिच्युएशन तुम्हाला इथं दिसतीलच की इथं डायरेक्टली तुम्हाला मोठमोठे टार्गेटच देतील. आता इथं बघा, इथं पण कंडिशन बाजूला फुलफिल मॅच झालेलं आहे. EMAला खाली ब्रेक केलं लाल कलरचं, एखादं रेड कलर ग्रीन कलरचं इथं कॅन्डल बनवलं आहे. ओके, EMAला टच केलं, हे केलं, रिटच घेतलं, त्यानंतरनं त्या हिरव्या कलरच्या लोला ब्रेक करून मार्केट खाली गेलं, इथपर्यंत गेलेलं आहे. ओके, तर कॉल साईडचं पण तुम्हाला दाखवलेलं आहे. अजून एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. इथं मी हे जिथं चिटकून आहे त्या ठिकाणी आपण इथं काय करू शकत नाही आहे. ओके, तर आता इथे एक बघा कॉल साईडचा अजून एक एक्झाम्पल लास्ट, आपण त्यानंतरनं व्हिडिओ थांबूया, खूपच मोठा होतो आहे. तर आता इथं EMAला ब्रेक केलं. ओके, EMAला ब्रेक केल्यानंतर रेटेज घेण्यासाठी एखादं लाल कलरचं कॅन्डल बनवलं. लाल कलरचं कॅन्डल खाली EMAचं खाली ब्रेक केलं का, तर खाली नाही आहे, फक्त रेटेज घेऊन वरती गेलेलं आहे. हिरवा कलरचं कॅन्डल इथं बनलेलं आहे, ते काय केलं, EMAला खाली क्रॉस करून खाली आलं, तर पण फक्त विक सोडलेलं आहे, क्लोजिंग केलेलं नाही आहे. क्लोजिंग केलेलं नाही म्हणजे आपलं कंडिशन मॅच झालं आहे. मग आपण काय करणार, ह्या लाल कलरच्या कॅन्डलच्या हायवरती आपण कॉल साईडला एंट्री आणि या हिरव्या कलरच्या किंवा लाल कलरच्या लोला आपण काय करणार, SL लावणार. मार्केट जर आपण ह्याचं कॉल साईडचं हे प्लॅन केलं इथं, ओके, तर इथं लॉंग पोझिशन जर इथून ओपन केलं, हे लाल कलरच्या इथून, ओके, तर हे SL जे आहे ते हिरव्या कलरच्या इथं लावलं तर आपण चालतं आहे, कारण की तेच EMAला आपलं रिटेज घेतलेलं आहे. त्यानंतरनं वरती टार्गेट बघू शकतो 1.5च्या पण वरती गेलेलं आहे, बघू शकता 2 पॉईंट गेलेला आहे. म्हणजे इतका मोठं टार्गेट तुम्हाला कॉल साईडला दिलेलं आहे ऑलरेडी. आणि दिल्यानंतरनं म्हणजे इथं तुमचं एंट्री पॉईंट झालं, हे SL झालं, एवढं एंट्री पॉईंट इथं टार्गेट झालं, त्यानंतरनं मार्केट खाली आलेलं आहे. ओके, तर टार्गेट पण एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. नक्कीच तुम्हाला समजलेलं असेल. तुम्हाला आता मी काय करतो आहे, इंडिकेटरचं सेटिंग दाखवतो आहे आणि त्यामध्ये तुम्ही RSI पण कन्फर्म करू शकता. RSI घ्यायचं तुम्हाला, अजून एक कंडिशन म्हणजे RSI घ्यायचं तुम्हाला. इथं मी खाली ऑलरेडी RSI लावलेलं आहे, एक कन्फर्मेशन म्हणजे. ओके, जर समजा वरचे कंडिशन्स मॅच होत असतील, वरचे कंडिशन तुमचे मॅच होत असतील, इथं EMA लाईनला क्रॉस केलं आहे, रिटेज घेण्यासाठी लाल कॅन्डल बनवलं आहे, त्यानंतरनं पुन्हा वरच्या साईडला जात आहे, त्याच्याच खाली एक्झॅक्ट जर इथं आपण RSI बघितलं, ह्या मिडल लाईनमध्ये हे जे मिडल लाईन दिसतं तुम्हाला काळा कलरचं, म्हणजे हे 50चं लाईन असतं आहे. ओके, मिडल लाईन म्हणजे 50चं असतं आहे. ह्या मिडल लाईनच्या जर आता वरती कंडिशन मॅच झाला आणि मिडल लाईनच्या वरती जर असेल RSI, तर आपल्याला एक स्ट्रेंथ मिळेल, म्हणजे पॉवरफुल स्ट्रेंथ मिळेल की ह्याच्यामध्ये होऊ शकतं आहे म्हणून, ते एक स्ट्रेंथ मिळेल. आणि जर डाऊन साईडला घ्यायचं असेल तर ह्याच्या खाली असेल तर आपण त्यामध्ये एंट्री करू शकतो. जर डाऊन साईडचं थोडक्यात दाखवलं मी. आणि RSIचं काय सेटिंग वगैरे करायचं नाही आहे आपल्याला, जसं आहे तसंच वापरायचं, फक्त मिडल लाईनचा वापर होऊ शकतो आपल्याला RSIचं त्या ठिकाणी. ओके, फक्त मिडल लाईनचा वापर होऊ शकतो आहे. तरी RSIचा वापर तुम्ही एक्सटर्नल म्हणून असं वापर करू शकताय. एक्सटर्नल म्हणजे तुम्हाला एक कन्फर्मेशन, एक स्ट्रेंथ मिळू शकते. तर थोडक्यात आपण मगाशीचं जे पुट साईडचं होतं, तर अशाच प्रकारचे व्हिडिओज मित्रांनो तुम्हाला जर सोप्या पद्धतीचे, थोडंसं आजचा व्हिडिओ खूपच थोडं मोठं झालं आहे, कदाचित तुम्हाला बोरिंग पण झालेलं असेलच. ओके, पण काय हरकत नाही आहे, व्हिडिओ समजणं महत्त्वाचं आहे. आता इथं पण बघा, या ठिकाणी पण काय झालेलं आहे, इथं कंडिशन फुलफिल म्हणजे इथं मॅच झालं. इथं EMAला ब्रेक करून खाली आलं, एखादं हिरवा कलरचं कॅन्डल बनवलं, त्याचं लो पण ब्रेक केलं आणि इथं खाली बघितलं RSI पण त्या मिडल लाईनच्या खालीच आहे. म्हणजे आपल्याला एक स्ट्रेंथ मिळालं, वरचं तर कन्फर्म झालंच, खाली एक RSI बघून आपण एक स्ट्रेंथ मिळालं की यस इथून जाऊ शकतं, मार्केट स्ट्रेंथ आहे. मिडल लाईनच्या खाली असेल तर आपण पुढ साईडच्या ट्रेडमध्ये आपल्याला स्ट्रेंथ बघायला मिळेल, आणि मिडल लाईनच्या वरती असेल तर आपल्याला कॉल साईडचं प्लॅनमध्ये स्ट्रेंथ बघायला मिळेल. चला आता EMAमध्ये जाऊया. मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल एवढंच आहे सेटिंग. आता इथं कॉमन काय असतं या ठिकाणी, तर लेंथला इथं 9 असतं एक प्रॉपर, म्हणजे दरवेळेस बघितलं रेग्युलरमध्ये 9 असतं एक कॉमन. 9मध्ये आपल्याला काढायचं आहे, 21 करायचं आहे. बाकीच्यात कुठल्याही प्रकारचे चेंजेस नाही करायचे. स्टाईलमध्ये मी काय केलेलं आहे, फक्त याच्यामध्ये जे
हे प्लॉट दिसतंय निळा, ह्याला जरा डार्क करून घेतलेलं आहे, स्मूथ EMI ला बंद करून टाकलेलं आहे. बस एवढंच सेटिंग आहे. आणि RSI मध्ये जायचं आहे. RSI मध्ये सगळ्या सेटिंग आहे तशाच आहेत. 14 SMA 14 स्टाईलमध्ये हे मधलं कलर जे आहे ते तुम्हाला पाहिजे ते ठेवू शकता. फक्त ह्याचा वापर काय आहे, या मिडल लाईनचा वापर तुम्हाला करायचा आहे, बाकी कुठल्याही प्रकारचे चेंजेस करायचं नाही आहे. नक्कीच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल, पण त्यासोबतच व्हिडिओ पण खूपच मोठा झाला आहे. ओके, तर व्हिडिओ स्किप करून ज्यांनी पण बघितलं त्यांना ह्या गोष्टी समजणार नाही कदाचित, म्हणून समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा बघून व्हिडिओचं पूर्ण म्हणजे माहिती व्यवस्थितपणे घेऊन तुम्ही ह्याच्यावरती एकदा बॅक टेस्टिंग पेपर ट्रेड मात्र नक्कीच करावं. व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने बनवतोय, बाकी तुमची मर्जी आणि तुमच्या जबाबदारीनेच तुम्ही ट्रेडिंग करून याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी कसा वाटला हे कॉमेंट करून नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.